श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. आज आपण खूप महत्त्वाची व्हिडिओ पाहणार आहोत. येत्या मंगळवारी म्हणजे आज 6 जानेवारी 2026 रोजी आलेली आहे वर्षाची सुरुवातीची सर्वात मोठी अंगारक संकष्ट चतुर्थी. जेव्हा मंगळवारी संकष्ट चतुर्थी येते तेव्हा अंगारक योग बनतो, ज्याला आपण मंगळी चतुर्थी असे म्हणतो. आणि ह्या वर्षाची पहिली अंगारकी संकष्टी चतुर्थी 6 जानेवारी 2026 ला आलेली आहे. सगळ्या गणेश भक्तांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस, कारण प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्थीला आपण संकष्ट चतुर्थी साजरी करत असतो. आणि ती जर मंगळवारी चतुर्थी आली तर त्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हटलं जातं. आणि जो कोणी अंगारकी चतुर्थी फक्त धरतो किंवा उपवास करतो त्याला संपूर्ण वर्षभराच्या चतुर्थीचे फळ मिळत असतं. तर आपल्याला या चतुर्थीच्या निमित्ताने काय सेवा करायच्या आहे तेच संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 6 जानेवारीला संकष्ट चतुर्थी आलेली आहे. प्रत्येक गणपती बाप्पाच्या भक्तांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस संकष्ट अंगारकी चतुर्थी असल्यामुळे उपवास धरायचा आहे. ज्यांना उपवास करणं शक्य होत नाही त्यांनी नाही केला तरी चालेल, पण शक्य असेल तर नक्कीच उपवास धरा. आता तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पांची मूर्ती असतेच, पण प्रथम सकाळी उठून शुचिर्भूत होऊन सूर्यदेवाला जल अर्पण करून गणपती बाप्पाची पूजा करायची आहे. गणपती बाप्पाला हळद, फूल, अक्षता, गंध, धूप, दीप अर्पण करायचे आहे. तसेच गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील द्यायचा आहे. गणपती बाप्पा ही विद्येची देवता आहे, त्यामुळे ज्ञानाची देवता आहे. आणि आपल्याला पण वाटत असतं की आपल्या मुलांनी आपल्या मुलींनी अभ्यास करावा, तर अर्थात जो कष्ट करत असतो त्याला नशिबाची साथ असतेच. पण आपल्याला या दिवशी दिवसभरात एक दुर्वाचा उपाय करायचा आहे. ज्या वेळेस आपण गणपती बाप्पांना अभिषेक घालू त्यानंतर लगेच केला तरीही चालेल किंवा संध्याकाळी देखील करू शकतात. बघा, जसे भगवान शंकरांना बेळाचे पान हे अतिशय प्रिय असते, त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना देखील दुर्वा अतिशय प्रिय आहेत. तर आपल्याला हा उपाय करताना गणपती बाप्पा समोर दिवा हा लावलेला असावा. तसेच तुळशी समोर देखील आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पा समोर हातामध्ये दुर्वा घेऊन हा उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्ही किंवा तुमची मुलं, तुमचे पती कोणीही करू शकतात. तुम्ही देखील मुलांसाठी करू शकता. आपण हा उपाय कशासाठी करत आहे हे प्रथम सर्वांना सांगायचे आहे. म्हणजे गणपती बाप्पा समोर आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हा उपाय करायचा आहे. किंवा तुम्ही मुलांना देखील करायला लावू शकता. प्रथम तुम्हाला दुर्वांना हळदी कुंकू लावायचे. नंतर आपल्याला 21 दुर्वा उजव्या हातात घ्यायच्या आहेत. त्यानंतर मग तुम्हाला दुर्वा हातात घेऊन 11 वेळा श्री गणपती अथर्व शीर्ष पठण करायचे आहे. शेवटच्या वेळी फळश्रुती म्हणायची आणि त्या दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत. किंवा तुम्ही मंदिरात देखील ही सेवा करू शकता. जर तुम्हाला अथर्व शीर्ष शक्य नसेल बोलणे तर तुम्ही ओम गंग गणपते नमः हा मंत्र म्हणून एक दुर्वा गणपतीच्या चरणापाशी वाहू शकता. किंवा 21 दुर्वा उजव्या हातात घेऊन 108 वेळा ओम गंग गणपते नमः असं म्हणून एकदम सर्व दुर्वा देखील तुम्ही गणपती बाप्पांच्या चरणापाशी वाहू शकता. जर तुम्हाला जास्वंदाचे फूल भेटेल असेल तरच त्या दुर्वाबरोबर तुम्ही जास्वंदाचे फूल देखील वाहू शकता. जास्वंदाचे फूल हे गणपती बाप्पाला खूप आवडतं. हा उपाय देखील खूप प्रभावी आहे. तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला याचा अनुभव नक्की येईल. आणि हा उपाय मुलांसाठी देखील खूप छान आहे. तुम्ही आपल्या मुलांसाठी हा उपाय करा. आता आपण अतिशय प्रभावी, अतिशय खूप चांगली सेवा म्हणजेच खूप सुंदर सेवा आज मी तुम्हाला सांगणार आहे, जी तुम्हाला 121 दिवस करायची आहे. या सेवेचा वैयक्तिक अनुभव प्रत्येकाचा असतो. या सेवेचा खरोखर अनुभव येतो आणि खरोखर आपली या सेवेने असणाऱ्या अडचणी नक्की सुटतात. 100% अडचणी सुटतात. तर आज अंगारक संकष्ट चतुर्थी आहे, तर या सेवेला सुरुवात तुम्ही आजपासूनच 120 दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे. आणि या सेवेसाठी कोणतेही नियम देखील नाहीत. अंगारक संकष्ट चतुर्थीपासून 120 दिवसाची सेवा तुमचं एखादं कोणतंही अडकलेलं काम असेल ते पूर्ण होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय, पण त्यामध्ये तुम्हाला यश येत नाही. आणि काही करून हे काम पूर्ण झालं पाहिजे किंवा माझ्या मनासारखं झालं पाहिजे, मी प्रयत्न करत आहे, त्यामध्ये मला यश मिळालं पाहिजे. तर यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता. मुलांचे शिक्षण, नोकरी, प्रमोशन, अडकलेले पैसे, कोणतेही प्रॉब्लेम म्हणजे बघा, जगाच्या पाठीवर तुमची कोणतीही इच्छा असू द्या, ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता. तर आपल्याला प्रयत्नांना
आपल्या प्रयत्नांना नशिबाची साथ मिळावी यासाठी तुम्ही ही सेवा करायची आहे. स्वतःसाठी करू शकता किंवा आपल्या घरातील इतर मंडळीसाठी सुद्धा ही सेवा करू शकता. 120 दिवस काय, अगदी तुम्ही जर विश्वासाने, खऱ्या भक्तीने, भावाने ही सेवा केली तर पहिल्या 11 दिवसामध्येच तुम्हाला या सेवेचा अनुभव येईल आणि या 120 दिवसाच्या अगोदर अगदी 11 दिवसात किंवा 21 दिवसात तुमची इच्छा पूर्ण होईल. 51 दिवसात होऊ द्या, कितीही दिवसात जरी तुमची इच्छा पूर्ण झाली तरी सुद्धा 120 दिवस ही सेवा आपल्याला पूर्ण करायची आहे. चतुर्थीच्या दिवशी सकाळी देवपूजा झाली की संकल्प करून घ्यायचा आहे. देवासमोर दिवा लावलेला असावा. बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे. उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये कुंकू, हळद, अक्षता, एखादं लाल फूल घ्यायचं आहे. आपल्या पूर्ण नावाचा उल्लेख करायचा आहे. गोत्र बोलायचं. गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं आणि तुमची जी कोणती इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही आजपासून म्हणजेच त्या दिवसाचा दिनांक, वार उल्लेख करायचा आहे. 120 दिवस व दररोज ज्या मंत्राचा उल्लेख करायचा आहे हा मंत्र मी रोज म्हणणार आहे. 120 दिवस व 121 वेळा आणि माझी ही इच्छा तुमच्या आशीर्वादाने, कृपेने गणपती बाप्पांना पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हातातलं पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं आहे. असा हा साधा संकल्प तुम्हाला करायचा आहे. तसेच गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन त्यांना सुद्धा आपल्याला साकडं घालायचं आहे. आपली इच्छा बोलून दाखवायची आहे. एवढे दिवस माझ्या या इच्छेसाठी मी ही सेवा करणार आहे असं आपल्याला गणपती बाप्पांसुद्धा बोलायचं आहे किंवा सांगायचं आहे. मग गणपतीच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी आपल्याला 2 विड्याची पानं, त्यावर 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी आणि 1 डाळिंब असं तुम्हाला घ्यायचं आहे. तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे गणपती मंदिर असेल तिथे हे साहित्य घेऊन जायचं आहे. जिथे गणपती बाप्पांना आपल्या दोन्ही हातामध्ये हे साहित्य धरून प्रार्थना करायची. सगळं काही सांगायचं जे आपण संकल्पांमध्ये बोललो होतो ते आणि हा जो विडा आहे पानाचा संपूर्ण साहित्यासहित गणपती मंदिरामध्ये अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे. पहिल्या दिवशीची सेवा जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही गणपती मंदिरामध्ये तिथेच 121 वेळा किंवा 8 वेळा हा मंत्र म्हणू शकता किंवा घरी आल्यानंतर 121 वेळा हा मंत्र म्हणू शकता. मंत्र कोणता आहे ते आता पाहूया. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. हा अतिशय प्रभावी असा मंत्र आहे आणि हा गणपती बाप्पाचा मंत्र आहे. तुम्हाला पहिल्या दिवशीच आपण सकाळी संकल्प केला, त्यानंतर गणपती मंदिरात जे साहित्य सांगितले ते अर्पण केलं, त्यानंतर हा मंत्र 121 वेळा आपल्याला म्हणायचा आहे. पण दुसऱ्या दिवशीपासून हा मंत्र म्हणण्याची एकच वेळ आपल्याला ठेवायची आहे. जसं की दुसऱ्या दिवशीपासून जर तुम्ही सकाळी हा मंत्र दुसऱ्या दिवसापासून सकाळी जर केलं आणि लगेच 121 वेळा हा मंत्र म्हटला तर अतिशय उत्तम आहे. जर तुम्ही दुसऱ्या दिवशी दुपारी मंत्र म्हटला तर 120 दिवस दुपारीच म्हणा. संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला मंत्र म्हटला तर 120 दिवस संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेलाच हा मंत्र म्हणायचा आहे. म्हणजे काय, पहिल्या दिवशी थोडं इकडे तिकडे झालं तरीचा हरकत नाही, मात्र दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपल्याला वेळेचा नियम पाळायचा आहे. मंत्र म्हणण्याची जागा पण जर एकच ठेवली तर अतिशय उत्तम. यासाठी कोणतीही पूजा मांडणी नाही. फक्त हा मंत्र तुम्ही देवघरासमोर बसून म्हणायचा आहे. देवघरासमोर दररोज हा मंत्र म्हणताना देवासमोर दिवा लावलेला असावा आणि आपण बसण्यासाठी आसन घेतलेलं असावं. बाकी तुम्हाला देवघरासमोर बसून हा मंत्र म्हणणं दररोज शक्य नसेल तर अशा वेळेला घरामध्ये कुठेही शांत जागे बसून आपल्याला आसन घ्यायचं आहे आणि मग हा मंत्र म्हणायचा आहे. अंथरुणावर वगैरे बसून, सोप्यावर बसून हा मंत्र तुम्हाला म्हणायचा नाही, कारण या मंत्राची खूप चांगला उपाय आहे. त्यामुळे हा मंत्र अजिबात अंथरुणावर बसून बोलायचा नाही. 120 दिवस दररोज 121 वेळा जर हा मंत्र म्हटला तर तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही. सकाळी मंत्र म्हणताय तर कधीतरी अडचण आली, तुम्ही दुपारी म्हटला, संध्याकाळी म्हटला तरी चालतं, पण थोडे दिवस कधी काही अडचण वगैरे आली तर हे चालू शकतं. बघा, तुम्ही जागा एक ठेवली तर वेल पण एकच ठेवली ना तर त्या वेळेला ते आसन, ती जागा, त्या जागेवरची ऊर्जा, ती वेल तुमची वाट बघत असते की हा व्यक्ती कधी येतो आणि ही सेवा पूर्ण करतो. अशा वेळेला सिद्धी आपल्याला खूप लवकर प्राप्त होते. म्हणजे अनुभव सेवेचा
खूप लवकर मिळतात. म्हणून ही एक महत्त्वाची आपल्याला गोष्ट समजून घ्यायची आहे. यानुसार सेवा केली तर त्या सेवेचे तुम्हाला खूप लवकर अनुभव, खूप लवकर फायदा होऊ शकतो. तसेच देवाला घाबरणं, सेवेला घाबरणं, नियमांना घाबरणं हे अगोदर सोडून द्यायला पाहिजे. कारण हे साधे सोपे नियम असतात आणि ते आपल्यासाठीच असतात. आणि जी ही ही काही सेवा असते ती व्रत, वैकल्य, पारायण तुम्ही करता ते मनापासून करा. श्रद्धेने केलेली सेवा तुमची देवापर्यंत नक्की पोहोचेल. तुम्हाला अनुभव येईल आणि ही संकल्पयुक्त सेवा करत आहोत त्यामुळे 120 दिवस नॉनव्हेज मात्र वर्ज्य करा. तुमच्या घरातील इतर मंडळी खातात तर खाऊ द्या, त्यांना खायचं असेल तर खाऊ द्या, पण तुम्ही मात्र नॉनव्हेज खाऊ नका. त्या दिवशीची सेवा करण्याच्या अगोदर तुम्ही त्यांना बनवून सुद्धा द्या, काही हरकत नाही. पण जी व्यक्ती सेवा करत आहे त्यांनी 120 दिवस नॉनव्हेज खायचं नाही. बाकी दुसऱ्या कोणताच नियम नाही. तुम्हाला कोणाच्या घरचं खायचं नाही. कधी पाळलं पण कधी जमलं नाही. कुठे काही खावं लागलं, गायत्री मंत्र म्हणायचा, माफी मागायची. फक्त या दोनच नियमांचे पालन करायचं आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, अन्नातून देखील खूप मोठे दोष लागतात. त्यामुळे परान्न तुम्हाला शक्यतो वर्ज्य करता येईल तेवढे करण्याचा प्रयत्न करा. मासिक पाळीमध्ये देखील आपल्याला मंत्र जप चालू ठेवायचा आहे, पण आपल्याला त्या सेवेमध्ये ते दिवस काउंट करायचे नाहीत. दिवस सोडून द्यायचे आहेत आणि नंतर मासिक पाळी संपल्यानंतर तिथून पुढे तुम्ही सेवा कंटिन्यू करायची आहे. तुमची 40 दिवसाची सेवा झाली, मासिक पाळी आली ते 4-5 दिवस झाल्यानंतर परत 41व्या दिवसापासून सुरुवात करायची आहे. आणि सुतक आलं, सेम सुतक संपल्यानंतर जिथे आपण स्टॉप केलं होतं तिथून परत कंटिन्यू करायचं आहे. बाकी कोणतेही नियम नाही. तुम्हाला जर हवं असेल तर दररोज आपली सकाळची देवपूजा झाली की आपल्या देवघरातील गणपती बाप्पांना तुम्ही एखादं लाल किंवा पिवळं फूल अर्पण करू शकतात. तसेच 120 दिवस दररोज तुम्ही दुर्वा अर्पण करू शकता. दररोज 120 दिवस तुम्ही गणपती बाप्पांना गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवू शकता. पहिल्या दिवशी ज्या दिवशी आपण सेवा करतोय त्या दिवशी गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे. तसेच जास्वंदाचे फूल बाप्पाला आवडतंच, त्यामुळे ते अर्पण करायचे आहे. आता शेवटच्या दिवशी याचं उद्यापन कसं करायचं हा सुद्धा आपल्याला प्रश्न पडतो. तर या सेवेला उद्यापन वगैरे असं काही नाही, पण 120 दिवसामध्ये आपली इच्छा पूर्ण होतेच. तर तुम्ही शेवटच्या दिवशी आपली इच्छा पूर्ण झाली आहे म्हणून गणपती बाप्पाबद्दल एक कृतज्ञता म्हणून त्या दिवशी सुद्धा गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर आपल्या घरच्या तुम्ही अभिषेक करा. गणपती बाप्पांना लाल किंवा पिवळं फूल 21 दुर्वांची एक जोडी अर्पण करा आणि गणपती बाप्पांना मोदकांचा नैवेद्य अर्पण करा. कारण गणपती बाप्पांना मोदक खूप प्रिय आहे, तसेच लाडू देखील खूप प्रिय आहे. आपण त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहोत तर मोदकांचा नैवेद्य दाखवून आणि त्यांची आरती वगैरे करा. हे झालं आपलं साधं सोपं उद्यापन. आणि ज्या गणपती मंदिरामध्ये तुम्ही पहिल्या दिवशी गेल्या आहात त्या गणपती मंदिरात सुद्धा तुम्ही मोदक वगैरे अर्पण करू शकता. 21 दुर्वांची एक जोडी लाल फूल अर्पण करू शकता. यथाशक्ती जी काही तुमची इच्छा असेल, काही तुम्हाला मनातून वाटत असेल तेवढी दक्षिणा, तेवढं गुप्तदान तुम्ही त्या मंदिरामध्ये देऊ शकता. तसेच उद्यापन नाही, एक कृतज्ञता म्हणून आपण या सर्व गोष्टी करत आहोत. तुम्हाला जर हवं असेल तर शेवटच्या दिवशी तुमच्या घरी तुम्ही एखादं जोडपं सुद्धा जेवू घालू शकता किंवा तुम्ही गणपतीच्या मंदिरात किंवा कोणत्याही मंदिरामध्ये शिधा अर्पण करू शकता किंवा दान करू शकता. गरजू व्यक्तीला तुम्ही शिधा अर्पण करू शकता. खूप काही गोष्टी आहेत आपल्याला दान करण्यासाठी किंवा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. तर आज आहे अंगारकी चतुर्थी. तुम्ही या सेवेला आजच सुरुवात करा. तुमची सर्व अडकलेली कामे पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि अंगारकी चतुर्थीपासून जर तुम्ही सुरुवात केली तर तुमची सेवेचे पूर्ण फल तुम्हाला मिळेल. तुम्हाला गणपती बाप्पाचा आशीर्वाद नक्की मिळेल. म्हणून या सेवेला तुम्ही आजच सुरुवात करा. गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा सदैव तुमच्या पाठीशी राहील. तसेच तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी हा उपाय देखील करा. मुलांना हा श्लोक म्हणायला शिकवा. मुलांची अभ्यासात प्रगती होईल. मुलं वाईट मार्गावर नाही जाणार. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की अंगारकी चतुर्थीपासून तुम्हाला 120 दिवसांची प्रभावी सेवा आपल्या मुलांच्या भविष्यासाठी, यशासाठी आईने 21 दुर्वांचा उपाय देखील करायचा आहे. तर ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.